नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर डांगर किंवा पंपकिनचं रायतं ही रेसिपी शेअर करणार आहे. खूप वेगळी रेसिपी, सोपी आणि टेस्टी आहे. आता इथे मी डांगर घेतले आणि त्याला मी 5 मिनिटं मी त्याला वाफेवर शिजवणार आहे. फक्त 5 मिनिटं. ओके, म्हणजे कच्चेपणा त्याचा काढायला. आणि डांगर तुम्ही असं पण खाऊ शकता. पण हे 5 मिनिटं तुम्ही वाफ द्या. आणि आता मी थंड करत ठेवला. आता थंड झाला आहे. आता हे ते साल आहे ना वरचं ते काढते मी आणि खिसून घेतले. ठीक आहे. तर डांगर किसून घेतले. डांगर खूप पौष्टिक आहे. कॅलरीज एकदम त्यामध्ये 0 असते आणि पचनसाठी पण डायजेशनसाठी खूप चांगले आहे. आता इथे आपण भाजी तर नेहमी खात असतो. इव्हन सांबारमध्ये, वरणामध्ये घालतो. पण त्याचं रायतं करून ट्राय करा तुम्ही, खूपच मला आवडेल. तर इथे मी खलबत्त्यामध्ये राई घातले. राई कुटून घेतले. मी त्याची माप तुम्हाला दिलेलेच आहेत इन्ग्रेडियंट्स. आता हे चांगलं खलबत्त्यामध्ये करा, कारण मिक्सरमध्ये त्याची मजा निघून जाते. तर हे असं कुटलं ना की एकदम त्याचा स्वाद अजून छान वाटतो. इथे मी आलं घेतलं, अर्धा इंचच आलं आलं आणि मग हिरवी मिरची मी एकच घेतले, पण ती बऱ्यापैकी तिखट होती. तर तुम्हाला तिखटपणा किती पाहिजे त्याच्यावर आहे, पण एक मिरची खूप झाली या रायत्यासाठी. ठीक आहे. हे माझ्या कुकबुकमध्ये आहे ही रेसिपी. आणि सध्या माझं ते छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये आमचं पाठायर प्रभूचं एक्झिबिशन चालू आहे, द रूट्स ऑफ मुंबई. तिकडे माझं पुस्तक सेलसाठी आहे. तर तुम्ही त्याचं डिस्काउंट दिले मी तिकडे, तर नक्की घ्या तुम्ही तिथून. आणि हो, आता हे मी दही घातले, मिक्स घेतले, त्याच्यामध्ये आता कुटलेला तो मसाला घालते. आणि ऑफकोर्स चवीनुसार मीठ मी 1/4 टीस्पून घातले. मीठ जास्त नाही जास्त घालू नका. झालं, आपलं रायतं तयार आहे. मी ते तर नीट मिक्स करते आणि कोथिंबीरचं मी गार्निश करते आणि थोडीशी मी त्याच्याबरोबर रायत्यामध्ये घालते. आणि हो, हे थंड जास्त छान लागते. तर मी ते फ्रीजमध्ये मी सर्व करायच्या आधी थंड करत ठेवणार आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. ही टेस्ट कम्प्लिटली वेगळी लागते आणि तुम्हाला कळणारच नाही कशाचं केलं, डांगर आहे का माझ्या सुनेला वाटलं हे गाजर होतं, पण हे रायत्याचं ह्याचं डांगराचं रायतं एकदम यम्मी होते. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझं पुस्तक मी सांगितलं तसं माझ्याकडे पण त्याचा स्टॉक आहे, तर तुम्ही माझ्याकडे पण फोन करून विचारू शकता. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.